परोळेकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। पहा, बीकॉमला स्टॅटिस्टिक्स चालू आहे आपलं। इन्क्लुझिव्ह मेथड, कोणती मेथड चालू आहे? इन्क्लुझिव्ह मेथड। मी तुम्हाला सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, कंटिन्यूअस सिरीज शिकवली आहे ना। 3 सिरीज झालेल्या। आज आपण बघणार आहोत इन्क्लुझिव्ह मेथडचं लेक्चर। इन्क्लुझिव्ह मध्ये ही मेथड कशी म्हणजे ही सिरीज कशी ओळखायची बघा। आता इन्क्लुझिव्ह मध्ये तुम्हाला सुद्धा ग्रुप दिलेला आहे। इसमें देखो बच्चों, ग्रुप दिया है आपको, दिया हुआ है ना। हाँ, फ्रीक्वेंसी असेंडिंग या डिसेंडिंग ऑर्डर में नहीं है क्या? नहीं है। मग आता हे इन्क्लुझिव्ह मेथड सर ओळखायची तर कशी? इन्क्लुझिव्ह मेथडला प्रत्येक जो ग्रुप असतो त्याची जी हे सेकंड नंबरची संख्या असते त्या सेकंड नंबरच्या ग्रुपला नाही। हे सेकंड नंबरच्या दुसऱ्या ग्रुपची ही संख्या ही त्या थर्ड नंबरच्या सुरुवातीला नाही। ही थर्ड नंबरची जी संख्या असेल ही त्या फोर्थ सेमच्या सुरुवातीला नाही। या पहिले आपण शिकलेला एम सिरीज मध्ये तुम्हाला 10 to 20, 20 to 30, 30 to 40 आहे ना। प्रत्येक संख्या रिपीट झालेली आहे बघा। प्रत्येक संख्या ही रिपीट आहे ना। यामध्ये तुम्हाला दिसत आहे का ती रिपीट? नाही दिसत आहे। दिसत आहे का? नाही दिसत आहे। अशा वेळेस काय करायचं आता आपण? अशा वेळेस पहिले एम सिरीज तयार करावी लागते। कोणती सिरीज तयार करावी लागते? एम सिरीज। अरे मोड मध्ये तुम्हाला पहिले F1, F2, F3, F4 काढत असतात। काय काढत असतात मोड मध्ये? F1, F2, F3, F5, F6 काढावं लागते। आता तुम्हाला परंतु ते काढता येणार नाही। पहिले एम सिरीज तयार करावं लागेल। मग एम सिरीज तयार करण्यासाठी ग्रुप तर हा जो 1 दिलेला असतो, इथं काय जे काही दिलेले असेल XYZ 10 दिलेले असेल त्यामधून 50 पैसा माइनस करायचा। आपको क्या करना पड़ेगा? 50 पैसा माइनस करना पड़ेगा। कितना? 50 पैसा। तो माइनस करो 0.5। इसमें इंक्रीज करो 5.5, 5.5। पहले डिक्रीज मग इंक्रीज, पहले डिक्रीज मग इंक्रीज, पहले डिक्रीज मग इंक्रीज, पहले डिक्रीज करा मग इंक्रीज करा, पहले डिक्रीज करा मग इंक्रीज करा। पहा आता म्हणजे 6 मध्ये 50 पैसा माइनस करा, 5.5 माइनस 10.5, मग 11 मध्ये 50 पैसा माइनस करा 10.5, 15.5, 16 मध्ये माइनस करा म्हणजे 15.5, 20.5, 21 मध्ये माइनस करा 20.5, 25.5, 26, 26 रुपये 26 मध्ये सुद्धा माइनस करा। 26 मध्ये माइनस करा, येणार का? माइनस केल्यानंतर काय येणार आहे? 25.5, 30.5। म्हणजेच तुम्ही काय केली ती माइनस, पहिले इंक्रीज, पहिले डिक्रीज मग इंक्रीज। पहिले माइनस करायचे मग प्लस करायचे। आता लिहायचं पुन्हा फ्रिक्वेन्सी 7, 10, 16, 32, 24 आणि 18। आता हे पद्धत जे तुम्हाला स्टेप सुरुवातीपासून शिकवलेले आहे तेच। मग आता F1, F2, F3, F4, F5, F6, F6 बघा। आता 2 चा ग्रुप तयार करायचा सुरुवातीला तुम्हाला। इथेचा ग्रुप तयार करायचा 2 चा ग्रुप। हे बघा तुम्ही 2 चा ग्रुप तयार केला। F3 मध्ये मी शिकवलेला आहे तुम्हाला। F3 मध्ये फर्स्ट नंबर की संख्या छोड़ द्यायची, छोड़ देने के बाद में आपको 2 का ग्रुप तैयार करना पड़ेगा, है ना। पहले स्टार्ट में फर्स्ट संख्या छोड़ के ये 2 का ग्रुप, बाद में ये 2 का ग्रुप। ये 4 में 3 का ग्रुप। कौन सा ग्रुप? 3 का ग्रुप। कौन सा ग्रुप? 3 का ग्रुप। ये 5 मध्ये फर्स्ट नंबर की संख्या छोड़ देने की बाद में 3 का ग्रुप तैयार करने का होगा। उसके नीचे है क्या? नहीं है 3 का, बाद में ये 3 का ग्रुप। 3 का ग्रुप तैयार करने का आपने। फर्स्ट 2 नंबर ये पहिल्या F6 मध्ये फर्स्ट सुरुवातीच्या 2 संख्या सोडून द्या, नंतर तुम्ही 3 चा ग्रुप तयार करा। 10 आणि 7 किती? 17। मग हा 2 चा ग्रुप तयार केलेला तुम्ही 48। यानंतर या 2 चा ग्रुप आहे ना 30, 38, 42। त्यानंतर फर्स्ट नंबरची संख्या सोडून दिली आपण 26। त्यानंतर या दोघांची संख्या करायची आहे तुम्हाला 56। त्यानंतर 3 चा ग्रुप तयार केलेला करायचा। इथे ग्रुप तयार करायचा तुम्हाला
3 3चा 20 है ना, हा. आणि 3 10 30 आणि ते 3 33 33 है ना, हा. त्यानंतर पुन्हा आता खाली 3चा ग्रुप तयार करायचा तुम्हाला, 3चा. यांची ऍडिशनल करा. काय करायचं त्यांची ऍडिशनल, काय करायची तुम्हाला ऍडिशनल. हा बघा आता ऍडिशनल केल्यानंतर 30 20 50 60 60 60 फॉर 60 68 8 है ना, 68 74 74. बाद में कौन सी संख्या है, F5. F5 में फर्स्ट नंबर की संख्या छोड़ दो आप, है ना, 3 30 40 50 56 56 7 8 58. उसके बाद में 2, ये फर्स्ट 2 संख्या छोड़ देने के आपको, बाद में आपको मल्टीप्लिकेशन करना, प्लस करने का है ना. 50 60 60 70 72. हो काय. काय काढावं लागते तुम्हाला आता, काय शिकवलेलं आहे मी तुम्हाला, एनालिसिस टेबल तैयार करायचा. क्या तैयार करना पड़ेगा आपको, एनालिसिस टेबल. एनालिसिस टेबल, हाँ, एनालिसिस टेबल तैयार करने के लिए पहले तो हाँ एम सीरीज नंबर, उसके बाद में एम सीरीज, हाँ 0.5 5.5, हाँ 5.5 10.5 है ना, हाँ 10.5 15.5 15.5 20.5, त्यानंतर 20.5, हाँ 25.5, त्यानंतर 25.5 30.5. आखणी करून घ्यायची. बघा आता फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्हाला पाहायचं आहे. कशामध्ये बघायचं आहे तुम्हाला, फ्रिक्वेन्सी मध्ये बघायचं पोरांनो. सगळ्यात लार्ज असणारी संख्या 32. किती आहे 32. 50 F2 मध्ये 48 आहे ना, हा 56 74 आणि म्हणजेच आपण त्यांना काय घातल्या, बांगड्या घातल्या. काय घातल्या आपण त्यांना, बांगड्या घातल्या. बघा आता त्या मोठ्या असणारी संख्या म्हणजेच त्यांचा ग्रुप पाहायचा. F1 F2 F3 आहेत ना, हा F2 हे F3 क्रॉस गेली ती, आपण त्याला सरळ करून घेऊ. बघा सरळ केली आता आपण. F4, त्यानंतर आता बघा सुरुवातीला 30 म्हणजे 15 हा ग्रुप आलेला आपला है ना, त्यामध्ये क्लिक करायचं. काय करायचं, क्लिक. आता हे 48 F2 मध्ये 48 आहे, 16 आणि 32 म्हणजे त्या समोरील ग्रुप है ना, 10.5 to 15.5. चला, त्यानंतर F3 मध्ये फर्स्ट नंबरची संख्या सोडून दिली, मग 2 म्हणजे फर्स्ट सोडून दिली, मग 2 आणि 2, ह्या 2 आलेल्या आहेत आपल्या. किती आलेल्या आहेत 2, 15.5 आणि 20.5. चला, त्यानंतर F4 मध्ये 74 म्हणजे खालून 3 संख्या आहेत. खालून 3 संख्या. लास्ट में देखिए बच्चों, आपको थर्ड 3 संख्या दी हुई है लास्ट में. उसके बाद में F5 कौन सा आएगा, F5. उसके बाद में F6, बाद में टोटल है बराबर. देखिए उसके बाद अब देखो F5 में कौन सी संख्या है, फर्स्ट नंबर की संख्या छोड़ देनी की आपको. उसके बाद 3 एंड 5.5 है ना, 5.5 1 2 3. उसके बाद में F6 में ये स्टार्टिंग की 2 संख्या छोड़ देने के बाद में 3 है, 1 2 3 होगा. टोटल करने के आपको डैश 1 3
6 3 और 1. हा म्हणजे तुमची सगळ्यात मोठी संख्या येणारी कोणती 6 आहे ना. तर 15.5 to 20.5 हा ग्रुप आलेला तुमचा. कोणता 15. हा मी इथं तुम्हाला दाखवायचं मोड इज लाईन इन द ग्रुप. कोणता ग्रुप आलेला आहे 15.5 20.5 है ना. बाय अप्लाइंग इन द फॉर्मूला है ना. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अरे सबस्क्राईब करायचं म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळत राहतील. हा सबस्क्राईब करत राहा विद्यार्थी मित्रांनो. Z इज इक्वल टू L1 प्लस F1 है ना माइनस F0 टू F1 F0 माइनस F1 सॉरी F2 L2 माइनस L1. बघा आता Z इज इक्वल टू L1 म्हणजे ग्रुपच्या सुरुवातीची संख्या म्हणजे L1. ग्रुपच्या सुरुवातीची संख्या म्हणजे L1 है ना. मग ग्रुपच्या सुरुवातीची संख्या 15.5 प्लस F1. F1 म्हणजे कोणती संख्या आता म्हणजे जो ग्रुप आलेला असेल ज्याचा ग्रुप असेल तो ग्रुप कोणता हा आहे ना. या समोरची संख्या ही F1 वरची F0 आणि खालील F2 म्हणजेच त्या वरची F0 खालील F2. हा बघा आता F1 लिहू आपण 32 16 32 हे 2 32 माइनस F0 16 F2 आहे तुमचा 24 L2 आहे तुमचा 20.5 15.5. हा दिसत नसेल तर व्हिडिओ झूम करायचा. बरोबर दिसते. Z इज इक्वल टू 15.5 प्लस 32 मधून 16 मायनस करा 16च राहतील. 32 ला 2 ने डिवायडेशन करा 64 येणार ना. आणि प्लस प्लस मायनस होतात का नाही प्लस मायनस मायनस प्लस. हे मायनस मायनस दिलेलं आहे. प्लस प्लस सांगितलं सरांना प्लस प्लस प्लसच राहतात. मायनस 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 होतील का नाही. मायनसचं चिन्ह दिलेलं आहे मायनसचं मायनस मायनस प्लस झाले. तर यांची ऍडिशनल करायची. काय करायची यांची ऍडिशनल 30 40 40 आहे ना. मायनस करा इथे डिफरन्स आहे 5चा 5चा. Z इज इक्वल टू 15.5 प्लस 65चा मल्टिप्लिकेशन करा त्याला 65चा 80 है ना. 64 मधून 40 मायनस करायचे आहे म्हणजे 24. Z इज इक्वल टू 15.5 प्लस यांचं डिवायडेशन करायचं. काय करायचं त्यांचं डिवायडेशन 3.33. Z इज इक्वल टू 15 प्लस 3 18 आणि ती वरची संख्या म्हणजेच तुमची 18.83. बघा 18.83 म्हणजेच आपल्याला हे इन्क्लुझिव्ह मेथड दिलेली आहे. कोणती मेथड दिलेली आहे इन्क्लुझिव्ह मेथड. कोणती मेथड आहे इन्क्लुझिव्ह मेथड. कशी ओळखायची यामध्ये कोणतीच पहिली संख्या दुसऱ्या फर्स्ट नंबरच्या ग्रुपची दुसरी संख्या सेकंड नंबरच्या ग्रुपला नसते. त्यावेळेस त्याचा इन्क्रीज डिक्रीज दाखवायची. काय दाखवायची त्याची इन्क्रीज आणि डिक्रीज. लक्षात राहा ना बिलकुल लक्षातच ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. नेक्स्ट लेक्चरला भेटू.